ओम नमः शिवाय. नमस्कार, मी कुशा, ज्योतिष आणि वास्तु अभ्यासक, नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. 2026 या वर्षात मेष राशीच्या व्यक्तीवर गोचर ग्रहांच्या होणाऱ्या शुभ अशुभ परिणामांचे भविष्यफल आधार कुंडलीच्या मदतीने साध्या आणि सरळ भाषेत आज मी सांगणार आहे. प्रत्यक्षात गोचर ग्रहांचे भविष्यफल हे केवळ चंद्रकुंडलीवरून पाहिले पाहिजे, परंतु सामान्य भविष्यफलामध्ये वैयक्तिकरित्या पाहणे अशक्य आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लवकरच समजून घेऊया. हा कालावधी असा आहे की तुम्ही स्वभावाने थोडे जिद्दी किंवा हट्टी असाल, परंतु दृढ निश्चय आणि व्यवहारात चांगले वागणारे देखील असाल. आर्थिक बाबींमध्ये तुमचा विचार अपारंपरिक आणि पूर्णपणे वेगळा राहू शकतो, कारण द्वितीय भावात बसलेला युरेनस असं करण्यासाठी प्रवृत्त करण्याची दाट शक्यता असते. एखाद्या वेळी कर्ज घेण्यास किंवा नियोजनाशिवाय कुठलेही भांडवल गुंतवण्यास तुम्ही मागे पुढे पाहणार नाही. मेष राशीचा एखादा व्यक्ती जुगार आणि सट्टेबाजीत पैसे गुंतवून जोखीम घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु यामुळे त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात अनेक चढउतारांना तोंड द्यावे लागू शकते. बऱ्याच वेळा त्याचा निर्णय योग्य असेल आणि तो त्याचे भांडवल वाढविण्यात यशस्वी होईल. पण एक गोष्ट खरी आहे की असे धोकादायक पाऊल आर्थिक नुकसान आणि अनावश्यक कर्जाच्या ओझ्याचे कारण बनेल. म्हणून अशा गोष्टी टाळणे फायद्याचे ठरेल. मेष राशीच्या तिसऱ्या स्थानी असलेल्या मिथुन राशीमध्ये 5 डिसेंबरपासून वक्री अवस्थेत स्थित असलेला गुरु 1 जून 2026 पर्यंत स्थित राहील. या काळात बहीण भावंडांच्या नात्यात अस्थिरता येऊ शकते, कारण भाऊ बहीण व इतर नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवणे तुमच्या बुद्धिमत्तेला पटणार नाही. गुरु 9व्या स्थानाच्या अगदी विरुद्ध ठिकाणी बसलेला असल्याने धर्मासंबंधीची कार्ये, उच्च शिक्षणासंबंधी किंवा एखाद्या न्यायाच्या संबंधी प्रश्न उभा राहिला तर अडचणी येऊ शकतात. तिसऱ्या स्थानी वक्री असलेला गुरु हे दर्शवितो की अभ्यास व शिक्षणामध्ये तुमच्याकडून लापरवाही होऊ शकते. आपले संस्कार, धार्मिक कार्य व पारंपरिक सणाविषयी तुमची उदासीनता या काळात ठळकपणे दिसून येईल, कारण बौद्धिक किंवा तार्किक विरोधाभास आहे म्हणून नाही, तर त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे एखाद्या वस्तूविषयी न्यायनिवाडा करणे अवघड होईल आणि इथेच निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव तुमच्यात दिसून येईल. अशा परिस्थितीत तुमच्या स्वभावात अहंकाराची भावना निर्माण होऊ शकते. तुमच्या मित्रांच्या संसाधनांचा वापर करून तुम्ही त्यांचे आभारी राहाल, परंतु या काळात तुम्ही आपल्या स्वार्थातून त्याची बाजू घ्याल. जर कोणी रस्ते वाहतूक किंवा दूरसंचार उपकरणांशी संबंधित व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये प्रगती होऊन आर्थिक लाभ होईल. जर कोणी व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी बेकायदेशीर काम करत असेल तर त्यांनी अशा कामांपासून दूर राहावे, अन्यथा त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेणे चांगले. या काळात नफ्यापेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असेल. येथे बसलेला गुरु तुमच्या वडिलांसाठी खूप शुभ फलदायक आहे. मित्रांचे खूप प्रिय व जवळचे असल्याने तुमचे मित्र कोणत्याही संकटात तुम्हाला मदत करण्यास तयार असतील. तुम्ही तुमच्या पत्नीचेही खूप प्रिय आहात. तुमच्या पत्नीकडून सुख आणि पाठिंबा मिळाल्याने तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात आनंदी राहाल. गुरु हे ज्ञानाचे कारक आहे. जर तुम्ही या काळात तीर्थयात्रेचे नियोजन करत असाल तर यात्रा यशस्वी होऊन त्यापासून काही फायदा होईल, परंतु बाहेरच्या ठिकाणी खाण्यापिण्यामुळे पचनशक्ती मंदावेल आणि तुम्हाला काही वेदनांचा सामना करावा लागू शकतो. कधीकधी अतिरिक्त खर्च वाढतील, त्याला ब्रेक लावून तडजोड करावी लागेल. मित्रांनो,
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी तुम्ही तुमच्या पत्नीशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. तुमच्या भावांच्या प्रगतीत काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे बसलेला गुरु नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अधिक फायदेशीर असतो. नियम आणि कायद्यांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी या काळात छोट्या यात्रा केल्यास आर्थिक फायदा होईल. जर कोणी कथा किंवा काव्यलिखाण करत असेल तर त्यांना ह्या कालावधीत फायदा होईल. गुरुची 7व्या स्थानावर 5वी दृष्टी पडत असल्याने विनाशकारी परिणाम देतो. म्हणून कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यांमुळे प्रगतीचे दरवाजे उघडणे कठीण होईल. शिक्षणातही अडथळे येऊ शकतात. इथे लक्ष द्यावे लागेल की तुम्हाला संपत्ती किंवा प्रसिद्धी दोन्हींपैकी कुठलेही एकच फळ मिळेल. तुम्ही तत्वज्ञानी आणि उदारमतवादी विचारांचे व्यक्ती आहात. तुम्ही आई आणि वडिलांचे भक्त असल्याने त्यांचे प्रेम आणि आपुलकी मिळण्यात यशस्वी व्हाल. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला सर्व बाजूंनी मदत मिळेल. यामुळे तुमचा अंतरात्मा समाजासाठी काही चांगले काम करण्याची प्रेरणा देईल. तुमच्या चांगल्या गुणांमुळे तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यास यशस्वी व्हाल. मेष राशीचा एखादा व्यक्ती असा असेल ज्याचे राजकीय वर्गातील लोकांशी जवळीक असल्यामुळे गावचा सरपंच किंवा शहराचा प्रमुख बनू शकतो किंवा एखाद्या कारखान्यात उच्चपद मिळवू शकतो. विविध कला आणि संगीत क्षेत्रांशी जोडलेल्या लोकांना आर्थिक लाभ होईल. 5व्या स्थानातील सिंह राशीमध्ये केतू व लाभ स्थानातील कुंभ राशीमध्ये राहू स्थित आहे. केतूच्या उपस्थितीमुळे मन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. या काळात कोणतेही काम पूर्ण करण्याची घाई स्पष्टपणे दिसून येईल. गाडी चालवण्याची आवड शिगेला पोहोचू शकते, परंतु वाईट विचारही मनात येते. काही कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांपासून दूर राहावे लागू शकते. अशा परिस्थितीत दैनंदिन जीवनात चिंता आणि त्रासांनी वेढले जाण्याची शक्यता जास्त असते. ज्या व्यक्तीला अध्यात्मात रस आहे शिवाय धार्मिक विधीही करतात त्यांना यश मिळेल. भरपूर मित्र असल्यामुळे तुम्ही ज्यांना आधार देता त्यांना या काळात एकटे सोडणार नाही. सध्या नोकरी किंवा व्यवसायात खूप स्पर्धा असल्याने आर्थिक लाभाची कमतरता प्रकर्षाने जाणवेल. आर्थिक संकटाशी झुंज द्यावी लागेल. काहीही झालं तरी तुमची ज्ञान प्राप्त करण्याची प्रचंड तहान या काळात तुम्हाला प्रत्येक क्षणी सर्वोत्तम ज्ञान मिळवण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करत राहील. धार्मिक संस्था किंवा आश्रमाच्या कार्याशी संलग्न व्यक्तीला पदोन्नती किंवा उच्च पद मिळेल, ज्यामुळे भाग्योन्नतीसोबतच आर्थिक लाभ देखील होईल. समाजामध्ये आदर सन्मान मिळेल व कुटुंब परिवारामध्ये सुखशांती राहील. जर एखादी व्यक्ती परदेशी व्यापारात गुंतलेली असेल तर समुद्री मार्गाने व्यवसाय करणे केवळ फायदेशीर ठरणार नाही तर आर्थिक लाभ आणि सुखसोयींमध्ये देखील वाढ होईल. जर तुम्ही तुमची पत्नी निरोगी आणि रोगमुक्त राहील याची काळजी घेतलीत तर घरामध्ये सुख शांती आणि उत्साहाचे वातावरण राहील. तुमच्या व्यवसायामुळे, मालमत्तेमुळे किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे वादविवाद किंवा न्यायालयात खटला सुरू असेल तर 4 हातांचे अंतर राखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विषम राशीमध्ये बसलेला राहू नोकरी करणाऱ्या व्यक्तीला भ्रष्टाचार करण्यास प्रवृत्त करू शकतो, परंतु अशा अनैतिक व्यवहारात पकडले गेल्यावर नोकरी गमावण्याचा धोकाही तितकाच जास्त असतो. कधीकधी एखादी व्यक्ती अनैतिक कार्यात सहभागी होण्याच्या जाळ्यात अडकू शकते किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीशी मैत्री करून बदनामी आणि कलंकाच्या भागीदार होण्याची उच्च शक्यता असते. कोणत्याही कामाचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही समर्पित असाल. यामुळे सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची इच्छा आणि वेळेचा अभाव तुम्हाला तुमच्या मित्रांपासून आणि नातेवाईकांपासून दूर राहण्यास भाग पाडेल. यामुळे तुम्ही अनेकदा अस्वस्थ आणि चिंताग्रस्त तर असालच, पण नेहमी नफा आणि यशाबद्दल देखील चिंतित राहाल. अशा परिस्थितीत प्लुटो अधिकारप्रिय व सत्तेचा लोभी बनवण्यास प्रोत्साहित करू शकतो. कदाचित
कुशलतेने धोरण स्वीकारून तुम्ही काही दिवसात उच्च पद आणि प्रतिष्ठा मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. पण कधीकधी पद आणि प्रतिष्ठेची भूक, इतरांवर शासन करण्याची सवय जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण करू शकते. तुम्ही जरी पारंपरिक आणि प्राचीन मूल्यांचे समर्थक असाल तरी तुम्ही नेहमीच नवीन आणि प्रगतशील कल्पना स्वीकारण्याची तयारी दाखवाल. यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रतिस्पर्धांवर सहज विजय मिळवू शकाल. 29 मार्च 2025 पासून 12व्या स्थानातील मीन राशीमध्ये शनी नेपच्यूनसोबत युती करून स्थित आहे. मेष राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. शनीची साडेसाती ही व्यक्तीच्या हृदयात एक भयानक दहशत निर्माण करते, असा लोकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात असे अजिबात नाही. उलट साडेसातीच्या काळात शनी व्यक्तीच्या जन्मावेळी जे ग्रह स्थित असतात त्यांचे शुभ अशुभ परिणाम वाढवतो किंवा कमी करतो. ज्योतिषशास्त्रात शनीला तीव्र स्वभावाचा न्यायाधीश किंवा शिक्षक मानले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीवर कुठेही एखाद्या व्यक्तीने अनैतिक संबंध, अवैध व्यापार, अपहरण, खून करणे किंवा अशा गुन्हेगारांना मदत करण्याचे अनुचित कृत्य केल्यास साडेसातीच्या काळात शनी त्यांना त्यांच्या कर्मानुसार निर्दयीपणे जोडपून काढतो. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक घरात घडणाऱ्या एका छोट्याशा घटनेबद्दल सांगतो. जेव्हा आपण काही चुकीचे करतो जे परिवारासाठी वाईट परिणाम देऊ शकतात, अशावेळी आपल्याला आपल्या घरातील वडीलधारी मंडळी, मग ते वडील, आई, काका, आजोबा किंवा आजी असू देत, यापैकी घरात उपस्थित असलेले कोणीही आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण ते काय बोलतात ते आपल्याला समजत नाही किंवा त्यांचे ऐकायचे नसते. खरं तर शनी हा एक वयस्कर ग्रह आहे, म्हणून तो मंद गतीने फिरतो. राशीचक्रातील एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी शनीला अंदाजे 30 वर्षे लागतात. या कारणास्तव शनी त्याच्या प्रत्यंतर दशा, विषमोत्तरी दशा, कंटक शनिदय्या, महादशा आणि साडेसातीच्या काळात आपल्याला सामान्य पुरस्काराच्या स्वरूपात शिक्षा देतो. जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही चुकीचे काम केलेच नाही तर शनी नक्कीच गरजेच्या वेळी मदत करतो. मग आपण शनीला इतके का घाबरतो? यावर्षी तुम्ही निरुपयोगी गोष्टींवर जास्त पैसे खर्च कराल. काही सरकारी किंवा सामाजिक समस्यांशी संबंधित वातावरण हानिकारक असू शकते. कधीकधी व्यवसायात नियोजन न करता घेतलेले निर्णय आर्थिकदृष्ट्या हानिकारक असू शकतात. त्यामुळे नफ्याऐवजी आर्थिक नुकसान होईल. तुमच्या जन्मस्थानापासून दूर केलेल्या व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल. कुटुंबाची काळजी घेत असताना तुम्हाला प्रगतीचा मार्ग निश्चितच मिळेल. कार्य पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न विलंबित होऊ शकतात, परंतु शेवटी यश नक्की मिळेल. अशा प्रयत्नांमध्ये विरोधाभासाचा अनुभव येईल. जर कोणी कायदेशीर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, मेकॅनिकल इंजिनियर, एखाद्या संस्थेचा संस्थापक किंवा राजकारणाशी संबंधित असेल तर त्याला या काळात विशेष प्रसिद्धी मिळेल. काही कारणास्तव प्रवास जास्त होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात तुमच्या दानशूर, निस्वार्थी आणि धाडसी स्वभावामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होतील, परंतु या महिन्यात तुम्हाला वैवाहिक आनंदाचा अभाव जाणवेल. जर डोळ्यांना काही त्रास असेल तर त्रास होऊ शकतो. कोणतेही काम सावधगिरीने करावे. मित्र आणि नातेवाईकांशी कटुता निर्माण झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. आत्मा, देव, धर्म, गूढ मंत्र